जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करत आहोत. अवेळी मरण्यासंबंधी प्रश्न. अवेळी मरणासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, जे सर्व लोक मरतात ते सर्व आयुष्य संपल्यामुळे मरतात किंवा अवेळीसुद्धा मरतात? प्रश्न. होय राजा, काही लोक आयुष्य संपल्यामुळे सुद्धा मरतात व काही लोक अवेळी सुद्धा मरतात. काही लोक आयुष्य संपल्यामुळे सुद्धा मरतात व काही अवेळी सुद्धा मरतात. हे भंते नागसेन, कोण आयुष्य संपल्यामुळे मरतात व कोण अवेळी मरतात? हे राजा, आंब्याची, जांभळाची किंवा अन्य झाडांची काही पिकलेली, काही अर्धकच्ची फळ पडतात. तुम्ही पाहिले आहे काय? होय भंते, पाहिलेले आहे. हे राजा, जी फळं झाडावरून पडतात त्या सर्वांचे आयुष्य पूर्ण झालेले असते म्हणून पडतात किंवा काही अवेळीसुद्धा पडतात. भंते नागसेन, जी फळं पूर्णपणे पिकलेली असतात ती सर्व आयुष्य संपल्यामुळे पडत असतात, परंतु ज्यांचे आयुष्य शिल्लक आहे त्यातील काही फळं किड्यांनी कुरतडल्यामुळे पडतात. काही हाताने काठीचा झोडपा मारल्यामुळे पडतात. काही वादळ हवेमुळे पडतात. काही आतमध्ये सडून गेल्यामुळे पडतात. ही सर्व प्रकारची फळे अवेळी पडत असतात. अशाच प्रकारे हे राजा, जे वृद्धत्वामुळे मरतात ते आयुष्य संपल्यामुळे मरतात, परंतु बाकीचे काही भयंकर कष्टामुळे मरतात. काही धावपळीमुळे मरतात, काही कामामुळे मरतात. भंते नागसेन, जे भयंकर कष्टामुळे मरतात, जे धावपळीमुळे सुद्धा मरतात, जे कामामुळे सुद्धा मरतात, जे वृद्धत्वामुळे सुद्धा मरतात, ते सर्व आयुष्य संपल्यामुळे मरतात. परंतु जो आईच्या गर्भामध्ये मरतो तो त्याचा काळ समजला पाहिजे व काळ संपल्यामुळेच तो मरतो. जो बाळंत घरी मरतो तो त्याचा काळ आहे व तो सुद्धा काळ संपल्यामुळे मरतो. जे मुलं 1 महिन्याचे होऊन मरते तो त्याचा काळ आहे व तो सुद्धा काळ संपल्यामुळेच मरतो. जो 100 वर्षाचा होऊन मरतो तो त्याचा काळ आहे व त्याचा काळ संपल्यामुळे तो मरतो. तेव्हा हे भंते नागसेन, अवेळी मरण नावाची कोणतीही वस्तू नाही. जे कुणी मरतात ते सर्व काळ संपल्यामुळेच मरतात. हे राजा, 7 प्रकारचे लोक आयुष्य पूर्ण होण्याच्या आधी अवेळी
मरतात. हे 7 प्रकारचे लोक कोणते? हे राजा, पहिलं, भुकेलेल्या माणसाला भोजन न मिळाल्यामुळे पोटातील आग भडकून तो आयुष्य पूर्ण होण्याच्या आधी अवेळी मरतो. दुसरं, तहानलेल्या माणसाला पाणी न मिळाल्याने त्याचे काळीज वाढून जाते व तो अवेळी मरतो. तिसरं, साप चावलेल्या माणसाला विष काढणारा चिकित्सक न मिळाल्यामुळे तो अवेळी मरतो. चौथं, विष प्यालेल्या माणसाला त्याच्या अंगाप्रत्यंगातील विष जाळण्याचे औषध न मिळाल्याने अवेळी मरतो. पाचवं, आगीमध्ये सापडलेल्या माणसाला वाचविणारा कुणीही न मिळाल्यामुळे तो अवेळी मरतो. सहावं, पाण्यात पडलेल्या माणसाला बाहेर काढणारा कुणीही न मिळाल्यामुळे तो अवेळी मरतो. सातवं, बाणाने घायाळ झालेल्या माणसाला वैद्य न मिळाल्यामुळे तो अवेळी मरतो. हे झाले 7. आणि त्यामध्ये नंतर दिलेलं आहे, अशा प्रकारे हे राजा, ह्या 7 कारणामुळे मनुष्य अवेळी मरतात. म्हणून मी या सर्वांना एका वर्गाचे म्हणतो. हे राजा, 8 प्रकारची माणसं, 8 प्रकारांनी माणसांचे मरण होत असते. पहिलं, वायू प्रकोपामुळे. दुसरं, पित्त प्रकोपामुळे. तिसरं, कफाच्या प्रकोपामुळे. चौथं, संनिपात झाल्यामुळे. पाचवं, ऋतूच्या विपरीत परिणामामुळे. सहावं, विषम आहारामुळे. सातवं, बाह्य कारणामुळे. आठवं, कर्म परिणामामुळे. अशा 8 कारणांनी मरण येत असते. हे राजा, अशा 8 कारणांनी मरण येत असते. हे राजा, कर्म परिणामामुळे जे मरण येते त्याला सामायिक अर्थात योग्य वेळी आलेले मरण असे म्हटले जाते. बाकीचे अवेळी मरण समजले जातात. म्हणूनच म्हटलेले आहे की भुकेमुळे, तहानेमुळे, सर्पाच्या चावल्यामुळे, पाणी, आग, बाण इत्यादीमुळे झालेले मरण अवेळी मरण मानले जाते. आणि वात, पित्त, कफ, संनिपात, ऋतुमान, विषय आहार, बाह्य कारण व कर्म परिणामामुळे झालेले मरणसुद्धा अवेळी मरण मानले जाते. हे राजा, असे कितीतरी लोक आहेत जे आपल्या पूर्वी केलेल्या अकुशल कर्म परिणामामुळे मरत असतात. हे राजा, येथे जो इतरांना उपवासी ठेवून मारतो तो अनेक वर्षेपर्यंत भुकेने तडफडत राहतो. काय म्हटलं गेलेलं आहे, येथे जो इतरांना उपवासी ठेवून मारतो तो अनेक वर्षेपर्यंत भुकेने तडफडत राहतो. छाती बडवीत राहतो. त्याचे काळीज वाळून गेलेले असते. भुकेने ओरडतो, जळतो, तडफडत तरुण वयामध्येच मरतो. इथे हे त्याचे सामायिक अर्थात वेळेवर झालेले मरण आहे. जो जेथे इतरांना पाण्यावाचून मारतो तो अनेक वर्षेपर्यंत प्रेत होऊन, तहानलेले व्याकुळ होऊन जर्जर होतो व त्याचे काळीज वाळून जाते आणि तो तहानेने तरुण वयामध्येच
मरून जातो. इथे हे त्याचे सामायिक मरण आहे. आता याला आपण कसं पाहायचं? जसं इथं म्हटलं गेलेलं आहे, जळतो, भुकेने ओरडतो, जळतो, तळफळत तळफळत तरुण वयामध्येच मरतो. इथे त्याचे सामायिक अर्थात वेळेवर झालेले मरण आहे. वेळेवर झालेलं मरण आहे असं म्हटलं गेलं. म्हणजे तरुण वयामध्ये वेळेवर झालेलं मरण कसं बा, हा प्रश्न आहे मला पडलेला. आता याचं विश्लेषण असं आहे, माझ्यापाशी तरुण आहे आणि तरुण वयामध्ये त्यानं आपलं शरीर खराब केलं. दारू पिऊ बम दारू पेली, कमी वयापासूनच लागला शो. गांजा पेला, दारू पेला, बम पेला. आता पेल्यावर काय झालं? जो गांजा पेला त्याचे फेफडे खराब झाले, दारू पेला तर किडन्या खराब झाल्या. आता पेला, शोक भरपूर केलं. आता शोक एवढा केला का मग जेवण किती केलं तर पचतच नाही, पोटाला लागतच नाही. जे मशीन होती जेवण पचवायची ते झाली खराब, निकामी. म्हणून म्हटल्या गेलेल्या भुकेने ओरडतो, त्याला भूक लागते पण पोटात खाल्लं का उलट्या, पचतच नाही, फेकून देते बाहेर. म्हणून तरुण वयामध्ये भुकेने ओरडतो, जळतो. मग जळते ना तो, ज्याला भूक लागते तो जळत राहते. मग अग्नीमध्ये जळत राहते, जळतो, तळफळत तळफळत तरुण वयामध्येच मरतो. इथे हे त्याचे सामायिक अर्थात वेळेवर झालेले मरण आहे. आता याला वेळेवर झालेलं मरण काहून? त्याचं वेळेवर झालेलं मरण आहे. म्हणजे शरीर त्यानं आपल्या काळानुसार त्यानं खराब केलं आणि ते शरीर खराब झाल्यामुळं त्याचा काळ आला आणि तो आपल्या वेळेवर मेला. असं आहे. म्हणून सुधरा बापा, सांगतो तो ऐका, ऐकसान तर कल्याण होईल, मंगल होईल. सोडून द्या, जे शोक लागले असन ते सोडून द्या बापा. पुढे मग म्हटलं गेलेलं आहे, जो येथे इतरांना पाण्या वाचून मारतो तो अनेक वर्षेपर्यंत प्रेत होऊन तहानलेला व्याकुळ होऊन जर्जर होतो व त्याचे काळीज वाळून जाते आणि तो तहानेने तरुण वयामध्येच मरून जातो. इथे हे त्याचे सामायिक मरण आहे. आता पाणी वाचून मारतो तर एखाद्याला काही पाणीच पचत नाही, पाणी लागतच नाही. किंवा उदाहरणार्थ समजा एखादा वाळवंटामध्ये गेला, जिकडं तिकडं वाळवंट आहे, भटकला वाळवंटात, सापडलंच नाही पाणी. मग काय होईल? हृदय सुकून जाते, व्याकुळ होते, जर्जर होते आणि मग काळीज वाळून जाते आणि तो तहानेने तरुण वयामध्येच मरून जातो. याचं उदाहरण आपण असं घेऊया. इथे हे त्याचे सामायिक मरण आहे. त्यानंतर आहे, जो येथे दुसऱ्यांना सर्पदंश करून मारतो तो अनेक वर्षापर्यंत एका अजगराच्या तोंडातून दुसऱ्या अजगराच्या तोंडात, एका काळ्या सर्पाच्या तोंडातून दुसऱ्या काळ्या सर्पाच्या तोंडात अडकत तळफडून मरतो. इथे हे त्याचे सामायिक मरण आहे. सामायिक मरण. आता इथं म्हटलं गेलं आहे, जो येथे दुसऱ्यांच्या सर्पदंश करून जो अनेक वर्षापर्यंत एका अजगराच्या तोंडातून दुसऱ्या अजगराच्या तोंडात, एका काळ्या सर्पाच्या तोंडातून दुसऱ्या काळ्या सर्पाच्या तोंडात अडकळत तळफडून मरतो. इथे हे त्याचे सामायिक मरण आहे. आता याला थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं लागते, पण याच्यावर सध्या आपण याला असंच समजून घ्या, ऐकून घ्या. जो येथे दुसऱ्यांना विष देऊन मारतो तो अनेक वर्षापर्यंत आगीने तडफडत राहतो. त्याचे अंग प्रत्यंग नष्ट होत जाते व शरीरामधून दुर्गंध वाहत असतो व तरुणावस्थेमध्येच मरतो. परंतु इथे हे त्याचे सामायिक मरण आहे. विष देऊन म्हणजे एखादा कोणीतरी विष देऊन मारणे किंवा स्वतः विष पेणे टेन्शनच्या भरात काही जण घेतात ना, मग त्याचं ते शरीर दुर्धर होते आणि ते एकदम कमजोर होऊन तो मरण पाहतो. त्यानंतर आहे, जो दुसऱ्यांना जाळतो तो अनेक वर्षेपर्यंत अग्नीच्या ढिगाऱ्यामध्ये तळफडत तरुण वयामध्येच मरतो.
परंतु इथे हे त्याचे सामायिक मरण आहे. जो येथे दुसऱ्यांना पाण्यामध्ये बुडवून मारतो तो अनेक वर्षपर्यंत घायाळ होऊन, बर्बाद होऊन, असहाय्य होऊन व उत्तेजित मनाने पाण्यामध्येच बुडून मरतो, परंतु इथे हे त्याचे सामायिक मरण आहे. जो येथे दुसऱ्यांना बाणाने मारतो तो अनेक वर्षापर्यंत तशाच प्रकारे दुसऱ्यांच्या द्वारे बाणाने घायाळ होऊन तरुणावस्थेमध्येच मरतो, परंतु इथे हे त्याचे सामायिक मरण आहे. भंते नागसेन, आपण ज्याला अवेळी मरण असे जे म्हटलेले आहे ठीक आहे, परंतु आपण मला त्याचे कारण समजावून सांगावे. आता हे जेवढे मरण सांगितलेले आहे, जर एखादा मनुष्य इतरांना जर तसा मारत असेल तर त्याला तसेच परिणाम आपल्या काळामध्ये भोगावे लागतात, लगेच किंवा कालांतराने. त्यानंतर आहे, ज्याप्रमाणे हे राजा भयंकर अग्नी, गवत, लाकड, पालापाचोळा इत्यादी सर्व वस्तूंना जाळून टाकतो व सर्व उपादान कारणांना नष्ट करून टाकतो, तेव्हा त्या अग्नीविषयी म्हटले जाते की कसल्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय वेळीच जाळून टाकले. त्याचप्रमाणे हे राजा, जो कुणी अनेक वर्षपर्यंत जगून वृद्ध जीर्ण आयुष्य संपल्यामुळे कसल्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय मरतो त्याला वेळेवर प्राप्त झालेले मरण असे म्हणतात. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, जो भयंकर अग्नी, गवत, लाकड, पालापाचोळा इत्यादींनी जळत असताना मध्येच पाऊस पडल्यामुळे विझून जातो, तेव्हा हे राजा, तो अग्नी वेळेवर विझला असे म्हणता येईल काय? म्हणते नाही. असे म्हणता येणार नाही. हे राजा, कोणत्या कारणामुळे? नंतरचा अग्नी हा पहिल्या अग्नीसारखा नाही. नंतरचा अग्नी हा पहिल्या अग्नीसारखा नाही. म्हणते मध्येच पाऊस आल्यामुळे तो अग्नी पूर्णपणे न जळता मध्येच विझून गेला. अशाच प्रकारे हे राजा, जे लोक अवेळी मरतात ते आलेल्या रोगामुळे पीडित असतात, त्रस्त असतात. ते वाताच्या प्रकोपामुळे, पित्ताच्या प्रकोपामुळे किंवा कफाच्या प्रकोपामुळे किंवा सन्निपातामुळे किंवा ऋतूच्या परिणामामुळे किंवा विषम आहारामुळे किंवा बाह्य उपचारामुळे किंवा भुकेमुळे किंवा तहानेमुळे किंवा सर्पदंशामुळे किंवा विष दिल्यामुळे किंवा जळल्यामुळे किंवा पाण्यात बुडल्यामुळे किंवा बाण लागल्यामुळे त्रस्त होऊन अवेळी मरतात. हे राजा, या कारणामुळेच हे अवेळी मरण आहे. याला म्हणतात अवेळी मरणाचे सगळे कारण. अशा प्रकाराने माणसं मरतात. हे त्यावेळेस सांगितलं, पहा इतकं विश्लेषण केलेलं आहे. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, आकाशामध्ये मोठमोठ्या मेघांची वर्दळ सुरू होऊन भयंकर पाऊस पडतो, तेव्हा लोक म्हणतात की मेघ कसलाही अडथळा नसल्यामुळे पाऊस पाडत आहे. अशा प्रकारे हे राजा, जो कोणी दीर्घ काळापर्यंत जगून वृद्ध जीर्ण होऊन आणि आयुष्य संपल्यानंतर अडथळ्याशिवाय मरतो त्याला योग्य वेळी आलेले मरण असे म्हणतात. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, आकाशामध्ये मोठमोठ्या मेघांची वर्दळ सुरू होऊन मध्येच जोराचा पाऊस येऊन सर्व मेघांनी चारही दिशांना फाकून जावेत, तेव्हा त्या मेघांना योग्य फाकून गेलेत असे म्हणणार काय? प्रश्न. बनते नाही. हे राजा, कशामुळे? नंतरचे मेघ पूर्वीच्या मेघासारखे नाहीत. बनते आकाशात वादळ उठल्यामुळे दुसरे मेघ अवेळीच फाकून गेलेत. अशाच प्रकारे हे राजा, जे लोक अवेळी मरतात ते आलेल्या रोगामुळे पीडित असतात, त्रस्त झालेले असतात किंवा बाण लागल्यामुळे त्रस्त होऊन अवेळी मरतात. हे राजा, या कारणामुळेच
हे अवेळी मरण आहे. किंवा ज्यामुळे हे राजा चिडलेल्या सापाने क्रुद्ध होऊन एखाद्या पुरुषाला क्रुद्ध म्हणजे क्रोधित होऊन एखाद्या पुरुषाला जखमी करावे व ते विष कुठल्याही अडथळ्याशिवाय संपूर्ण शरीरामध्ये पसरून तो मरणास प्राप्त व्हावा, तेव्हा त्या विषासंबंधाने म्हटले जाते की अडथळ्याशिवाय जाऊन पोचला. त्याचप्रमाणे हे राजा, जो कोणी दीर्घ काळापर्यंत जगून वृद्ध जीर्ण होऊन व आयुष्य संपल्यानंतर अडथळ्याशिवाय मरतो, त्याला योग्य वेळी आलेले मरण असे म्हणतात. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, चिडलेल्या विषारी साप ज्याला चावला त्याने लगेच सर्पाने चावलेल्या ठिकाणी औषध लावून विष नष्ट करून टाकावे, तेव्हा हे राजा, त्या विषाला योग्य वेळी नष्ट करण्यात आले आहे. आले काय? म्हणते नाही. हे राजा, कशामुळे? नंतरचे विष हे पूर्वीच्या विषाप्रमाणे नाही. म्हणते नंतरचे विष हे शरीरात पसरण्यापूर्वीच औषधाने नष्ट करण्यात आले. अशाच प्रकारे हे राजा, जे लोक अवेळी मरतात ते आलेल्या रोगामुळे पीडित असतात, त्रस्त झालेले असतात किंवा बाण लागल्यामुळे त्रस्त होऊन अवेळी मरतात. हे राजा, या कारणामुळे हे अवेळी मरण आहे. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या धनुष्यधारीने बाण मारावे, जर ते बाण निश्चित स्थळी जाऊन पोचले तर तो त्या बाणासंबंधाने म्हणतो की कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय ते निश्चित ठिकाणी जाऊन पोचले. अशा प्रकारे हे राजा, जो कोणी दीर्घ काळापर्यंत जगून वृद्ध जीर्ण होऊन व आयुष्य संपल्यानंतर अडथळ्याशिवाय मरतो, त्याला योग्य वेळी आलेले मरण असे म्हणतात. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या धनुर्धारीने बाण मारावे, तेव्हा त्याचे ते बाण तेथे त्याच क्षणी कोणीतरी पकडून घ्यावे, तेव्हा हे राजा, नंतरचे ते बाण निश्चित ध्येय असलेल्या ठिकाणी पोचले असे म्हणता येईल काय? म्हणते नाही. हे राजा, कशामुळे? नंतरचे बाण व पूर्वीच्या तीरामध्ये सारखेपणा नाही. म्हणते नागसे, येणाऱ्याने त्या तीराला पकडले, त्यामुळे ते बाण निश्चित ध्येयापर्यंत पोचू शकले नाही. त्याचप्रमाणे हे राजा, जे लोक अवेळी मरतात ते आलेल्या रोगामुळे पीडित असतात किंवा बाण लागल्यामुळे त्रस्त होऊन अवेळी मरतात. हे राजा, या कारणामुळेच हे अवेळी मरण आहे. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्याने कांस्याच्या भांड्याला वाजवावे, त्याच्या त्या वाजविण्याने नाद बाहेर निघून तो सर्वत्र पसरतो, त्या आवाजासंबंधाने म्हटले जाते की तो आवाज अडथळ्याशिवाय सर्वत्र पसरलेला आहे. अशाच प्रकारे हे राजा, जो कोणी अनेक दिवसापर्यंत जगून वृद्ध जीर्ण व आयुष्य संपल्यामुळे अडथळ्याशिवाय मरतो, त्याला योग्य वेळी आलेले मरण असे म्हणतात. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्याने कांस्याच्या भांड्याला वाजवावे, त्याच्या त्या वाजविण्याने नाद बाहेर यावा, तो निनाद दूरवर जायच्या आधीच कोणीतरी त्या भांड्याला पकडावे, त्याच्या त्या पकडण्यामुळे नाद तेथेच बंद व्हावा, तेव्हा हे राजा, तो निनाद सर्वत्र पसरला असे म्हणता येईल काय? म्हणते नाही. हे राजा, कशामुळे? नंतरचा निनाद व आधीच्या निनादामध्ये सारखेपणा नाही. म्हणते मध्येच ते भांडे दुसऱ्याने पकडल्यामुळे दुसरा निनाद लगेच बंद पडला. अशाच प्रकारे हे राजा, जे कोणी अवेळी मरतात ते आलेल्या रोगामुळे पीडित असतात किंवा बाण लागल्यामुळे त्रस्त होऊन अवेळी मरतात. हे राजा, कारणामुळेच हे अवेळी मरण आहे. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, शेतामध्ये चांगल्या प्रकारे पेरलेले धान्य बीज
भरपूर पाऊस पडल्यामुळे चांगल्या प्रकारे वाढले व भरपूर पीक येऊन ते पूर्णपणे हंगामाला आलेत, तेव्हा त्या धान्य संबंधाने म्हटले जाते की कसल्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय धान्य हंगामाला आलेले आहे. अशाच प्रकारे हे राजा, जो कोणी अनेक दिवसापर्यंत जगून वृद्ध, जीर्ण व आयुष्य संपल्यामुळे अडथळ्याशिवाय मरतो, त्याला योग्य वेळी आलेले मरण असे म्हणतात. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, शेतामध्ये चांगल्या प्रकारे पेरलेल्या धान्य बीज पाण्याच्या अभावामुळे मरावे, तेव्हा हे राजा त्या धान्याने आपल्या अवधी पूर्ण केलेला आहे असे म्हणावे काय? म्हणते नाही. हे राजा, कशामुळे? नंतरचे धान्य व पूर्वीचे धान्य यामध्ये सारखेपणा नाही. म्हणते उन्हामुळे दुसरे पीक मध्येच मरून गेलेले आहे. अशाच प्रकारे हे राजा, जे लोक अवेळी मरतात ते आलेल्या रोगामुळे पीडित असतात किंवा बाण लागल्यामुळे त्रस्त होऊन अवेळी मरतात. हे राजा, या कारणामुळेच हे अवेळी मरण आहे. हे राजा, आपण पूर्वी हे ऐकलेले आहे काय की ऐन भरात आलेले पीक अडी पडल्यामुळे समूळ नष्ट होत असते? म्हणते नागसेन, त्याविषयी मी पूर्वी ऐकलेले आहे व पाहिलेले आहे. तेव्हा हे राजा, ते पीक योग्य वेळी नष्ट झाले किंवा अवेळी नष्ट झाले म्हणते अवेळी नष्ट झाले. म्हणते नागसेन, जर त्या पिकावर अळी पडली नसती तर ते पीक हंगामापर्यंत चांगल्या प्रकारे आले असते. परंतु हे राजा, काही संकटामुळे पीक नष्ट होते व संकट आले नाही तर ते पूर्णपणे हंगामाला येते. हे खरे आहे काय? होय म्हणते. तशाच प्रकारे हे राजा, जो कोणी अनेक दिवसापर्यंत जगून म्हातारा, जीर्ण होऊन आयुष्य संपल्यामुळे अडथळ्याशिवाय मरतो, त्याला योग्य वेळी आलेले मरण असे म्हणतात. आता हे इथं शेतीवरून उदाहरण दिलेलं आहे. शेती, कारण डायरेक्ट म्हटलं तर माणसाले वेगळं वाटलं नाही पाहिजे म्हणून उदाहरणं याच्यावरून दिलेले आहे. आता याच्यावरून फक्त मी एक उदाहरण सांगतो का हे आपलं शरीर आहे. जेव्हा हे पूर्ण आयुष्य जगते, म्हातारपणात येते, तेव्हा म्हटलं गेलेलं आहे का तो वेळी आलेलं मरण. म्हणजे आता शरीर पूर्ण आयुष्य जगलेलं आहे, म्हातारपण आलं, शरीराचे पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांनी आपला पूर्ण काळ जगला. ते बालपणापासून तर म्हातारे होईपर्यंत पूर्ण त्यांना आपलं आयुष्य जगलं आणि ते जीर्ण झाले आणि मग आपल्या वेळेवर ते निघून गेले. हे झालं पूर्ण आयुष्य जगणे. पण अवेळी काहून होते शरीर अवेळी? तर हे उदाहरणं शेतीवरून दिलेले आहे. तर मग आपलं शरीर हे एका प्रकारे शेती आहे. कारण पृथ्वी, आप, माती आहे आपल्या शरीरामध्ये. मातीनं बनलेलं शरीर म्हणजे शेती आहे. तर ह्या शेतीने काय होते? मग कीड लागते. एखादा कोणतं ना मग पोटात लय खाल्लं, मसाला पदार्थ, समोसा, कचोरी, बम खात राहिले, झालं एखादा रोग, पोटात झाली गाठ, झालं कॅन्सर, काही अजून असं जर काही रोग झाला तर त्याला मग काय तो रोग झाल्यामुळे शरीर काय होते? जीर्ण होते, कमजोर होते. तर कमजोर झाला शरीर तर मग ते अवेळी मरतात. असा प्रकार तो आहे. मग रोग कुठे होऊ शकते? वेगवेगळ्या घुटण्यातलं ऑइल लवकर संपन, किंवा डोळे कमजोर होऊन जाईल लवकर, किंवा कानात चालले जाईल पटकन, किंवा ब्रेनमध्ये एखादा प्रॉब्लेम येऊन जाईल, कॅन्सर होईल, शरीराचे विविध आजार, रक्तामधला प्रॉब्लेम. तर ह्या विविध आजारामुळे जर शरीरामध्ये जर एखादा रोग जडला तर तो व्यक्ती ते शरीराचं जीर्ण झाल्यामुळे शरीर मग तो अवेळी चालला जातो. म्हणून हे शेती आहे. ह्या शेतीला तुम्ही कसं पिकवता, कसं त्याचं शेती चांगली प्रकारे करता, त्याला वेळेवर पाणी, वेळेवर ऊन, वेळेवर सगळं त्याचं आरोग्य, त्याची राखण तुम्ही कशी करता त्या शेतीची, त्याच्यावर का नाही त्याचं आयुष्य अवलंबून आहे. आता काय होऊ राहिलं? आता हे तर शेती खराब होऊनच राहिली शरीराची. पण जे ओरिजिनल शेती आहे, ज्याच्यापासून हे माणसाची शेती जगते, ते शेती खराब करून चालू आहे. आता जहर पेरणं चालू आहे ना. आता केमिकल, जहरचं अन्न
आणि त्यानं मग ते शेतीही खराब होऊ राहिली, तिथंही कीड लागू राहिली, तेही खराब होऊ राहिली, त्याचं पीक नाही, त्याचंही आरोग्य खराब होऊ राहिलं शेतीचं, आणि त्या अन्नामुळे मग ही शेती खराब होऊ राहिली. असं चालू आहे आता. शेतीनं शेती खराब होऊ राहिली, म्हणून ते शेती वाचवा लागेल आपल्याला. तर त्यासाठी आपण प्रयत्नशील असलो पाहिजे. हे राजा, आपण पूर्वी ऐकलेले आहे की पीक भरभराटीस येऊन धान्याच्या भाराने पीक वाकले असता मध्येच गारांचा पाऊस पडल्यास पिकाला नष्ट करीत असते. आपण पूर्वी ऐकलेले आहे की पीक भरभराटीस येऊन धान्याच्या भाराने पीक वाकले असता मध्येच गारांचा पाऊस पडल्यास पिकाला नष्ट करीत असते. प्रश्न. होय म्हणते, आम्ही पूर्वी ऐकलेले आहे व पाहिलेलेही आहे. तेव्हा हे राजा, ते पिकाला योग्य वेळी नष्ट करते किंवा अवेळी नष्ट करते. हे म्हणते, ते अवेळी नष्ट करीत असते. म्हणते नागसेन, जर गारांचा पाऊस पडला नसता तर पीक अडथळ्याशिवाय वेळेवर आले असते. परंतु हे राजा, अडथळा आल्यामुळे पिकाची नासाडी झाली. अडथळा आला नसता तर पीक वेळेवर आले असते. हे खरे आहे काय? होय म्हणते, हे खरे आहे. अशाच प्रकारे हे राजा, जो कोणी अवेळी मरतो तो आलेल्या रोगामुळे पीडित असतो किंवा बाण लागून भयंकर दुःख सहन करीत अवेळी मरतो. हे राजा, या कारणामुळेच हे अवेळी मरण आहे. म्हणजे रोगामुळे मरते माणूस पीडित होऊन, आणि दुसरं बाण लागल्यामुळे. आता कोणी बाण मारते काय? आता कोणी बाण नाही मारत. पण बाण लागणं म्हणजे काय? तर त्यावेळेस ते राजे महाराजे कुठं असं बाण मारून देत ना. सैनिकाला एखाद्याला कोणी दुश्मन्यामध्ये 2 जणांचं युद्ध होय तर त्यात बाण मारत. त्याचं उदाहरण इथं दिलेलं आहे. तर आता जर आपण कसं समज, आता बाण मारणं म्हणजे एखाद्याची हिंसा होते, त्याच्यामध्ये त्याची मृत्यू होते अवेळी. एखाद्याचा ॲक्सिडंट होते, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू होते अवेळी. तर अशामुळे मनुष्य अवेळी मरण पावत असतो. म्हणते नागसेन, आश्चर्य आहे. म्हणते अद्भुत आहे. आपण चांगल्या प्रकारे कारण स्पष्ट करून सांगितलेले आहे आणि अवेळी मरणासंबंधी चांगल्या उपमा देऊन स्पष्ट केलेले आहे. आपण अवेळी मरण आहे, आपले अवेळी मरण आहे यासंबंधी सुंदर विश्लेषण दिलेले आहे. म्हणते नागसेन, अबोध विक्षिप्त माणसाला सुद्धा आपल्या एकाच उपमेद्वारे एकदम कळून येईल की अवेळी मरण येत असते. मग सचेतन लोकांच्याबद्दल तर सांगायलाच नको. म्हणते आपली पहिलीच उपमा ऐकून मला पटलेले आहे की अवेळी मरण येत असते. तरीही सातत्याने ऐकण्याची माझी इच्छा कमी झालेली नाही. बघा, इच्छा कमी झाली म्हणते. एवढं पूर्ण मरणावर उदाहरण सांगितले तर त्याची तरी इच्छा कमी झाली नाही. म्हणून मनुष्याचं जीवन हे फार मूल्यवान आहे आणि त्याला टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला त्याला संरक्षित करावं लागते. म्हणून मनुष्य हा त्याला जसं वेळेवर जाणे, म्हणजे त्याचं वय जर पूर्ण संपलं म्हातारपणाला तो आपल्या काळानुसार वेळेवर गेला. आणि दुसरं वेळेवर म्हटलं गेलेलं आहे, जर एखादा बालपणात गेला, 5च्या वयात गेला, 10च्या वयात गेला, 20च्या वयात गेला, 15च्या वयात गेला किंवा ह्या तारुण्यामध्ये जर गेला असेल त्याला पण वेळेवरचं मरण म्हटलं गेलेलं आहे. पण ते कसं, रोग जडला त्याला अवेळी म्हटलं गेलेलं आहे. आणि जर त्यानं स्वतःचं शरीर स्वतः खराब केलं असेल नशा करून किंवा कुठल्या प्रकारे कुठलं व्यसन करून,
तर त्याचं शरीर त्या व्यसनामुळं जीर्ण झालं आणि त्या व्यसनाच्या जीर्ण शरीरामुळे त्याचा वेळ आला आणि तो गेला, असं त्याला पण वेळेवर म्हटलं गेलेलं आहे. पण तो आपापल्या ठिकाणातला तो अभ्यासातला भाग आहे आणि त्याला त्या प्रकारे म्हटल्या गेलेलं आहे. जर त्यानं नशा केला नसता तर त्याचं मरण म्हातारपणामध्ये आलं असतं किंवा मग दुर्घटनेनं होत असते. पण दुर्घटना जर झाली नाही तर त्याचं त्या शरीराचं मरण म्हातारपणामध्ये वेळेवर येते. म्हणून या सर्व बाबीला समजून आपण या मरणाला आपण समजून याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे आणि आपलं आरोग्य आपण संरक्षित केलं पाहिजे, चांगलं ठेवलं पाहिजे आणि सर्वांशी मैत्री केली पाहिजे आणि धम्माच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. इथेच थांबतो.